आज आपण एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने वांगी बटाटी रस्सा भाजी केलेली आहे आचारी पद्धतीने। कोणतेही जास्त असे वाटण न करता आपण ही भाजी केलेली आहे, तरी सुद्धा एकदम दाटसर रस्सा आपला हा तयार झालेला आहे। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचन मध्ये। आज आपण वांगे बटाट्याची भाजी करायची आहे, थोडीशी रस्सेदार अशी आचारी पद्धतीने करायची आहे, तीही एकदम कमी साहित्यामध्ये आणि कोणतंही जास्तचं वाटण वगैरे आपल्याला काही करायचं नाही, तरी सुद्धा एकदम टेस्टी अशी रेसिपी आज करायची आहे आपल्याला। लगेच आपण रेसिपीला सुरुवात करू। वांग बटाट्याची भाजी करण्यासाठी मी इथे पाव किलो वांगी घेतलेली आहे। छान अशी कोवळी वांगी होती, ती कापून घेतली मी अशा उभ्या फोडींमध्ये। आणि एक मोठ्या साईजचा बटाटा घेतलेला आहे, तो असा मध्यम फोडींमध्ये मी कापून घेतलेला आहे। वांगी आणि बटाटे मी कापून लगेच पाण्यामध्ये ठेवली। वांगी कापताना आपण पाणी घेतलेलं असताना त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं, म्हणजे वांगी काळी पडत नाही। बटाटा मी इथे साल काढून नंतर कापलेला आहे, तुम्ही सालीसकट सुद्धा कापू शकता। आपल्याला भाजीसाठी छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे, त्यासाठी मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं, 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ। तर या पद्धतीने बघा, पाणी न घालताच वाटण तयार करून घेतलं। कढई ठेवलेली आहे गॅसवर। आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ। तेल जरा जास्त घालायचं या भाजीला। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता जिरं घालून घेऊ। तर मी फक्त इथे जिरंच घातलं, मोहरी नाही घालत मी या भाजीमध्ये। तर मी जिरं टाकल्यानंतर गॅस बंद केला आणि इथं मी आता बटाट्याच्या फोडी घालून घेत आहे। तर मी बटाट्याच्या फोडी घालण्याआधी ना गॅस बंद करून दिला होता, कारण आपण तेलामध्ये डायरेक्ट बटाटे टाकणार होतो ना, त्याच्यासाठी। तर एकदम म्हणजे तेल उडतं, त्याच्यासाठी मी गॅस बंद केला होता। तर आता या बटाट्याच्या फोडी आपल्याला छान अशा तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत। 1-2 मिनिट आपण या फोडी तेलामध्ये छान परतवून घेऊ, म्हणजे भाजीमध्ये स्वाद पण छान येतो बटाट्यांचा आणि लवकर पण शिजतात। तर बघा, बटाटा छान असा परतवून घेतला आणि दिसत असेल तुम्हाला बघा, असा हलकासा दिसायला लागलेला आहे तो असा। तर आता या बटाट्याच्या फोडींमध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित असं वाटण परतवून घेऊ। तर बघा, वाटण छान असं परतवून घेतलं तेलामध्ये 2 मिनिटं। आणि आता याला आपल्याला काही असं वेगळं बटाट्याला शिजवून घेण्याची गरज नाही आहे, कारण बघा तेलामध्ये आपण परतवून घेतल्यामुळे बटाटा हलकासा शिजलेला आहे। बघा, असं दाबून पाहिला तर लगेच तुटतो आहे। तर आता वाटण परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण आता काही पावडर मसाले घालून घेऊ। मिरची पावडर घेतलेली आहे 1 चम्मच तिखटवाली, आणि काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच। गरम मसाला आहे छोटा अर्धा चम्मच। धना पावडर आहे 1 चम्मच, आणि हळद आहे छोटा अर्धा चम्मच। तर आता हे मसाले व्यवस्थित असे परतवून घेऊ तेलामध्ये। मसाले परतून झाले, आता याच्यामध्ये या वांग्याच्या फोडी घालू। तर व्यवस्थित आता वांगी आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ। तर बघा, व्यवस्थित असे परतवून घेतले सर्व। मी इथे वांगी जास्त घेतलेली आहेत, बटाटे कमी घेतले। तुम्हाला जर बटाटे जास्त घ्यायचे असतील, वांगे कमी घ्यायचे असतील तरी चालेल। आता चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि मीठ टाकून परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करू। तर मी इथे हा मसाला परतत असताना आणि वांगी बटाटे परतत असताना गॅस मीडियम ठेवलेला होता, कारण जर मोठा गॅस ठेवला तर आपले मसाले जळतील म्हणून। तर आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ आणि गरमच पाणी टाकायचं आहे भाजीमध्ये।
व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मी भाजीमध्ये 1 ते सव्वा ग्लास पाणी टाकून घेतलं। आता छान अशी उकळी आणून घ्यायची आहे भाजीला। तर बघा मोठ्या गॅसवर छान अशी उकळी आलेली आहे। आता गॅस मीडियम करून देऊ आणि एक 7-8 मिनिट आपण भाजी शिजवून घेऊ। 10 मिनिटानंतर बघा आपली भाजी छान अशी झालेली आहे। व्यवस्थित अशी एकदा मिक्स करू। वांगी आणि बटाटे सुद्धा व्यवस्थित अशी शिजलेली आहेत बघा। तर बटाटा सुद्धा बघा किती छान असा शिजलेला आहे, एकदम मऊसर असा झालेला आहे आणि वांग सुद्धा शिजलेलं आहे, हे बघा। तर एकदम स्वादिष्ट अशी ही भाजी झालेली आहे। तर वरून आपण मस्त कोथिंबीर घालू। झाली आपली भाजी तयार। तर गरम गरम भाजी लगेच आपण वाढून घेऊ। बघा एकदम छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे। मस्त असा दाटसर रस्सा आहे। तर बघा एकदम छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे। एकदम आचारी पद्धतीची ही भाजी तयार होते। तुम्हाला ही वांगी बटाट्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।